नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई सकाळी नाश्त्याची तयारी चालू आहे. आता मी करंज्या करणार आहे. मी तिकडूनच करंज्याचं सारण घेऊन आले. जास्त करंज्या तिकडून आणल्या नाही आणि आता काल मेथीचे लाडू केले, आता करंज्या करते. रात्री पीठ मळून ठेवलेलं रव्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि हलकं हाताने चोळून घ्यायचं आणि रवा असा भिजवायचा, गोळा करून ठेवते. मग तो असं मुरला जातो पाण्याने आणि मग तोपर्यंत आता कुटून घेतात पाटावर वरवंटा. पण इकडे पाटावर वरवंटाचं वगैरे आहे साहित्य, पण कधी मी मिक्सरमधून काढते ते पुन्हा एकदा. आणि आता पुडाच्या करंज्या पुन्हा एकदा करणार आहे. आम्ही पुडाच्याच करंज्या नेहमी आता करणार आहोत, छान वाटतात. आता पावभाजी, नाश्त्यासाठी पावभाजी याची तयारी चाललेली आहे. मी आता चहा बरोबर एक चकली खाल्लेली आहे. चला आता आपण बघूया करंज्याचं मिक्सर. पावभाजीची तयारी चालू आहे मित्रांनो. हे पावभाजीची तयारी चालू आहे. एवढे बटाटे पावभाजीला ह्याच्यामध्ये काय काय आहे? फ्लावर, गाजर, शिमला मिरची, टोमॅटो, बीट आणि आता ती कांदा कापतीये. बटाटे सोलून ठेवलेले आहेत. इकडे आमच्या चाललेत करंज्या. एक जण देते लाटून आणि मी हे कापते. पुडाच्या करंज्या तयारी चालू आहे. पुडाच्या करंज्या करते मित्रांनो मी. आपल्याला काही काम नाही, आपल्याला नुसतं खायचं बसायचं काम आहे. अशा प्रकारे इथे मी रोल बनवते. हा पोळ्या लाटून ते व्हाईट पण धुवायला पण छान, धुवायला पण लागेल तसं. नाही ते त्याच्यावर स्ट्रेन ठेवतच नाही, लगेच निघून जातो. आधीची घेतलं असतं निघायला पण जास्त खर्च नाही पडला. किती लावलं पण घेऊन जा ना. ते काय माहिती किती लावलं. काकाला बरं पडतं ग. अगं एका घरचा संसार नाही मित्रांनो, माझा 2 घरचा संसार आहे. मला पण विचार करावा लागतो. हा तिथे घ्या ना, असंच आहे ना. म्हटलं काय मी नाही पटापट कापता येईल. घाई करतो स्वयंपाक तर घ्या. संडेचा अंदा तुम्ही आता जाणार तेल आण थोडं. तेल लावून घेऊ शकता. पटकन एक कटर घेऊन केस असं सेमच घ्या. तेल आण, तेलाची किटली आण. अजून थोडी बदाम काय टाकले? काजू बदाम आणि त्याच्यामध्ये खारीक आहे. खारीकची पावडर केली. खारीक, बदाम, काजू मित्रांनो ह्याची मी पूड करून एका बरणीत भरून ठेवली की हे सकाळी यांना दूध प्यायची सवय. आमच्या इथे चहा कुणी घेत नाही, मी फक्त चहा घेते. तर त्यांना ते खाण्यासाठी करून ठेवले मी दुधामध्ये मिक्स करून, चांगून खाण्यापेक्षा. मला ना खायला करायला फार आवडतं, करून घालायला नाही. खाल्ले केल्यावर माणूस तर खातच आहे म्हणा. हा 6 केलाय जास्त अनारशाचं पीठ लागतं, पण मी एवढं भिजवलं नाही. मी फक्त याला 2 दिवस भिजत टाकलेलं पीठ आहे. 2 दिवसाचं पण चालतं. अनारशाचं पण करून ठेवायचं. या मित्रांनो पावभाजी खायला. पाव गरम केलेत.
छान सुगंध येतोय बरं का पावभाजीचा. संध्याकाळचे वाजले आहे 7, 5 मिनटं कमी. मला आठवण येते की ह्या टायमाला हरिपाठ आमचा चालू आणि माझीही घाई गडबड असते हरिपाठाला जाण्याची. 7 वाजलेले आहेत. चहा पाणी वगैरे झालेलं आहे मित्रांनो. परत नाश्ता पण केला, पण माझी काही इच्छा नव्हती नाश्ता घ्यायची. मला आणून दिला नाश्ता, पण मी काय माहिती का, एक मेथीचा लाडू आणि करंजी खाल्ल्यामुळं मला फुल झाले, नको वाटते काहीच खायला. मला ना गावी जायचं फार जीवावर आलंय. जायची इच्छा आहे, पण प्रवास मला जीवावर आला. नको वाटतं प्रवास. असं वाटतं असं गायब होऊन तिकडे निघावा, तिकडून गायब होऊन इकडे निघावा. फार त्रास आहे, मधला त्रास. चढा, परत प्रवास करा, परत उतरा, बसमध्ये चढा, नाहीतर ते पिकअप असतात छोटे त्याच्यात चढा. पण मला त्रास, आता काही इंटरेस्टच येत नाही आहे जायला. यायला पण नको वाटतं आणि तिकडून इकडे यायला पण नको वाटतं आणि इकडून तिकडे जायला पण नको वाटतं. मला बसचा प्रवास आम्हाला खूप इझी आहे. बसने मला फार, रेल्वेपेक्षा मला बसने आराम मिळतो. अजिबात बदलायची गरज नाही आहे. एकदाच गाडी बदलावं लागेल. पण काय आहे ना, ते उलटी होते. किती चांगला असू द्या. एकदा मला आमच्या ह्यांनी मला बघू तुला कशी उलटी होते का म्हणून लक्झरीने एसीच्या बसने आणले, तरी पण माझ्या उलट्याच झाल्या. मग गोळी खाल्ल्यावर नाही होत, पण तो त्रासच होतो मला. मळमळ मळमळ, तोंडाला पाणी सुटायचं, ते असं मला घाण वाटतं एकदम. का माहिती आहे का, असं मला उलटी होत नाही. 2-3 तासाचा प्रवास करा. मला ना जामखेडपासनं किंवा आमच्या घरापासून जरी बसलं ना, कुठपर्यंत उलट्या होत नाही आहे, मुरबाडपर्यंत. मुरबाड संपलं की मग मला उलटी चालू होते. आणि इथून जाताना नगरपर्यंत उलट्या होत नाही आहेत. नगर झाले की उलट्या सुरू होतात. म्हणजे थोडं जवळ आले की होतं. कशामुळं माहिती आहे का, जेव्हा बस थांबते ना, ड्रंग 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 असा आवाज येतो आणि ते काय डिझेलचा वास असावा. मग कोणतरी मग थुकलेलं असतं किंवा कोणी सिगरेट लांब जाणं जर ओढलं ना, मला लगेच स्माईल येते, म्हणजे वास येतो, स्मेल येतो, वास येतो. आणि मग ते मला मळमळतं, मग माझ्या उलट्या होतात. मग सगळ्या प्रवासाचाच इंटरेस्ट जातो. ट्रेननी छान वाटतं. इथे यायला इझिली वाटतं, जवळ आहे. पण आपल्या तिथून 2 स्टॉप करावं लागतात. 2 स्टॉप करावं लागतात. जेऊरला काय वाटत नाही, जवळ. कारण का भरपूर गाड्या म्हणजे होमनी वगैरे असतात. मग करमाळ्यातनं आपल्या घरी जायचं म्हटलं की माझ्या अंगावर काटा येतो. कारण का आता ते होमनी वगैरे सगळं बंद झालेलं आहे. जीपा वगैरे बंदच आहेत. पहिले जीपा वगैरे असायच्या, काय नव्हतं वाटत. आता जीपा बंद झाल्यात. आणि बसचं तर आगडबंब टाईमच आहे. कधी कधी सकाळची 9ची बस दुपारी 12-12:30 येते. असं बसचं ना वेळ नाही आहे, म्हणून मला तिथून पुढे जायचं फार जीवावर येतं. असं यांना सांगितलं येतील बरं का तिथपर्यंत न्यायला, करमाळ्यापर्यंत. पण असं वाटतं जाऊन दे, एकटीसाठी काय जाऊया बसने, असा विचार करते मी आणि जाते. आणि तिथून जास्त बस नसल्यामुळे गर्दी पण फार असते. करमाळ्यामध्ये जास्त गर्दी असते. असं वाटतं जीवरपाशीच आपलं गाव असतं तर बरं झालं असतं. जीवरपाशी शेती असावा, तिथंच आपलं घर असावा, असं म्हणजे असा स्वार्थपणा मनामध्ये, स्वार्थी विचार आपल्या हितासाठी. पण काय नाही, जे आहे ते आहे. आपल्या पूर्वजांनी ते सगळं करून ठेवलेलं आहे. आपण काय नवीन पुढे उठाठेव करायची, असे मनामध्ये विचार येतात. मित्रांनो, स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. अजून जेवण झालेलं नाही आहे बरं का, जेवण करायचं आहे. आता स्वयंपाक होतोय. मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा रुजू होणार आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय बाय मित्रांनो.